नमस्कार, मी रजत. स्वागत आहे तुमची इंटरनेट कॅपमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या व्यक्तींनी 2015च्या पहिले नवीन आधार कार्ड बनवले होते त्या व्यक्तींना आता तुमच्या आधार कार्डचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट व्हेरीफाय कसे करायचे आणि कोठून करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा आमच्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले तसे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला तर मित्रांनो, आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊया. तर मित्रांनो, तुमच्या क्रोम ब्राउझर किंवा मोझिला ॲप्समध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचे आहे UIDAI असे तुम्हाला सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता पहिलीच साईड येतो. या साईडवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मनपसंत तुम्हाला तुमची भाषा म्हणजेच लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर आणखी एक असा नवीन पेज ओपन होतो. जसं की आता आपले पेज लोड घेत आहे कारण की आपले नेट आणि सर्व्हर्स डाऊन असल्यामुळे. त्यानंतर बघू शकता तुम्ही आपला पेज नवीन आलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता माय आधार, याच्यावर तुम्ही क्लिक कराल तर बहुत सारे तुम्हाला असा ऑप्शन दिसून येतो. याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड आधार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला असे पूर्ण पेज दिसून येतो. डॅशबोर्ड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर वेलकम टू माय आधार असे तुम्हाला दिसते. त्यानंतर लॉग इन हे ऑप्शन तुम्हाला खाली दिसून येतो. याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर ज्या व्यक्तीच्या आधार कार्डला आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय करत आहोत त्या व्यक्तीचा येथे आपल्याला आधार नंबर ॲड करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा तुम्हाला फिल करायचा आहे. लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी असलेला मोबाईल नंबर लिंक त्याच्यावर 6 अंकी OTP येतो. ती OTP तुम्हाला ॲड करायची आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमची ID म्हणजे तुमच्या आधार कार्डची ID कंप्लीट तुम्हाला इथे दिसून येतो. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला असा एक नवीन असा पेज ओपन होतो. याच्यामध्ये तुमची येथे बघू शकता फोटोसुद्धा तुम्हाला दिसते आणि त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. तर डॉक्युमेंट अपडेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि तुम्ही बघू शकता 14/6/2026 पर्यंत बिलकुल फ्री आहे. तुम्हाला काहीच एकही रुपयाचा चार्ज लागणार नाही. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला दिले आहेत एक ID प्रूफ आणि एक ॲड्रेस प्रूफ. हे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि येथे प्रोसेसिंग फी दिली आहे 14/6/2026 पर्यंत बिलकुल फ्री आहे आणि हे तुमची कंप्लीट होण्याचं तिथे दिवस दिले आहेत. 30 ते 90 दिवसापर्यंत तुमचा कंप्लीट होतो, पण तेवढा दिवस लागत नाही. लवकरात लवकरच तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचे इथे पूर्ण नाव दिसून येतो, जन्मतारीख, तुम्ही मेल फिमेल जो असेल तो ॲड्रेस दिसतो. त्यानंतर येथे आय ॲग्री याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्ही ID प्रूफ म्हणून का देता, तर तुम्ही वोटर ID कार्ड, जसं मी वोटर ID कार्ड जोडत आहे, तुम्ही काही पण जोडू शकता. इथे बहुत सारे ऑप्शन आहेत. पॅन कार्ड, तुमच्या घरी राशन कार्ड असेल राशन कार्ड, बहुत सारे ऑप्शन आहेत. तुम्ही बघू शकता बँक पासबुक पण सुद्धा दिली आहे, लायसन ड्रायव्हिंग लायसन दिली आहे. तर मी वोटर ID कार्ड घेते आणि येथे तुम्हाला सिलेक्ट सपोर्ट डॉक्युमेंट्स याच्यावर क्लिक करायचे आहे. कंटिन्यू अपलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर खाली आल्यानंतर प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ॲड्रेस हे तुम्हाला ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट जोडायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मतदान कार्ड जोडू शकता. मतदान कार्डवर ॲड्रेस पण असतो आणि फोटो पण असतो, म्हणजे ते IDचा काम करतो आणि ॲड्रेसचा पण काम करतो आणि तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्यानंतर आय ॲग्री याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता असा तुम्हाला नवीन पेज दिसतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता
14/6/2026 बिलकुल फ्री आहे. तुम्ही हे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करताना तुम्हाला एकही रुपया लागणार नाही आणि कोटी फ्री आहे. तुम्ही आपले स्वतः किंवा कोण्या नेटकॅपमध्ये जाल तिथे चालन कटणार नाही. तुम्ही जसं आधार सेंटरमध्ये जर गेल्या डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला तर तुम्हाला 75 रुपये तिथे चालन कटून येतो. तुम्ही जर घरी केल्या तर तुम्हाला चालन लागणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तर आपण बघू शकता आपण सबमिट केला आहे आणि आपली सबमिट पूर्ण झाली आहे. तुम्ही याच्यामध्ये काही करायची गरज नाही आणि तुमची जे नंबर आहे आपली एक्नॉलमेंट नंबर ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुमच्या आधार कार्डला तुम्ही आपले स्वतः डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकता आणि अमाऊंट तुम्ही बघू शकता बिलकुल 0 दिलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा.